नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. अर्थात आजचा दिवस होता तो मतदानाचा. बघूयात आणि जाणून घेऊयात नेमका आज दिवसभरात काय काय घडलंय. मतदानाचा दुसरा टप्पा आज पार पडला. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र मात्र मतदानाच्या टक्केवारीत मागे पडल्याचं चित्र आहे. दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात केवळ 56.99% इतकंच मतदान झालं. महाराष्ट्राच्या तुलनेत इतर राज्यांची टक्केवारी पाहिल्यावर ही तफावत लक्षात येते. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 76.43% मतदान झालं, तर तामिळनाडूमध्ये 63.15% मतदान झालं. आसाममध्ये 75.19% मतदान झालं, तर कर्नाटकमध्ये 63.44% आणि उत्तर प्रदेशात 61.3% मतदान झालं. बिहारमध्ये जर आपण आकडेवारी लक्षात घेतली तर ती आहे 58.25%. तर मणिपूरमध्येही 75.71% इतकं मतदान झालं. यावरनं या आकडेवारीनुसार जर आपण लक्षात घेतलं तर महाराष्ट्र निश्चितच आजच्या दुसऱ्या टप्प्यात मागे. पुढे पाहूया. सर्वसामान्य उमेदवारांसोबतच ज्यांची प्रतिष्ठा पणाला लागली त्या उमेदवारांनीही आपला मतदानाचा हक्क जो आहे तो बजावलाय. दुसऱ्या टप्प्यात निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांनी जाऊन केंद्रांवर मतदान केलंय. सोलापुरात काँग्रेस उमेदवार सुशीलकुमार शिंदे आणि भाजप उमेदवार जयसिद्धेश्वर स्वामींनी आपला मतदानाचा हक्क बजावला. उस्मानाबादमध्ये शिवसेना उमेदवार ओमराजे निंबाळकर आणि राष्ट्रवादीचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आघाडीचे नांदेडचे उमेदवार असलेल्या अशोक चव्हाणांनी सकाळीच मतदान केंद्रावर हजेरी लावली आणि मतदानाचा हक्क बजावला. यावेळी अशोक चव्हाणांच्या पत्नी अमिता चव्हाण यांनी मतदान केलं. दुसरीकडे अमरावतीतल्या आघाडी पुरस्कृत उमेदवार नवनीत राणा यांनीही आपले पती रवी राणा यांच्यासोबत मतदान केंद्र गाठलं आणि मतदानाचा हक्क बजावला. नवनीत राणा पुन्हा एकदा युतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार आनंदराव अडसुळांना टक्कर द्यायला सज्ज झाल्यात. तर नांदेडमध्ये अशोक चव्हाणांविरोधात युतीचे प्रताप चिखलीकर असा सामना रंगतोय. मुंबईतल्या सायनमध्ये निवडणूक आयोगाच्या फिरत्या तपासणी पथकानं सुमारे 12 लाखांची रक्कम पकडली आहे. सायन हॉस्पिटल नजीकच्या सिग्नलवर तपासणी सुरू होती आणि यावेळी तपासणी पथकाला एका कारवर संशय आला. कारमधल्या दयाराम जयस्वाल, अजित कुमार शहा आणि अनुराग शाह यांच्याकडे बेहिशेबी रक्कम आढळून आली आणि या प्रकरणी आयकर विभागाला कळवण्यात आलं. आता आयकर विभागाकडून पुढील चौकशी सुरू आहे. आता बातमी आहे भिवंडीतनं. भिवंडीत मलनिस्सारण केंद्राला विरोध करत मतदारांनी नोटाचा पर्याय निवडणार असल्याचं स्पष्ट केलंय. मानस सरोवर मधल्या रहिवाशांनी प्रस्तावित मलनिस्सारण केंद्राला विरोध केला. निवडणुकीच्या तोंडावर मानस सरोवर बचाव असे बॅनर लावून नोटाचा पर्याय निवडणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्रस्तावित प्रकल्प उंचावर करण्याऐवजी खोलगट भागात करा नाहीतर स्थानिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होईल असा दावा रहिवाशांनी केला. मानस सरोवर बचाव असे बोर्ड लावत खरं तर एक अभियान राबवण्यात येते. जाहीर निषेध करण्यात आला. एसटीपी शौच उपचार संयंत्र हे उंचावर न उभारता हे खोलगट भागात करा अशी मागणी जी आहे ती मानस सरोवर बचाव अभियानाच्या माध्यमातून मतदारांनी केली आहे आणि जर ते केलं नाही तर नोटाचा पर्याय निवडणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. आणि आता बातमी आहे जेट एअरवेज बद्दलची. बघूयात नेमकी काय परिस्थिती आहे. दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या जेट एअरवेजच्या गुंतवणूकदारांना आज मोठा फटका बसला. गुरुवारी जेट एअरवेजच्या शेअरच्या किमतीत 30% घसरण झाल्यामुळे काही मिनिटात गुंतवणूकदारांचे 830 कोटी रुपये बुडालेत. अवघ्या काही मिनिटात बुडाले 830 कोटी रुपये. जेट एअरवेजच्या गुंतवणूकदारांचं निघालं दिवाळं. शेअर बाजारात एअरवेजची जोरदार आपटी. गुरुवारी शेअर मार्केट सुरू झालं आणि अवघ्या काही मिनिटात 217.70 रुपयांवर असलेला जेट एअरवेजचा शेअर थेट 168.60 रुपयांवर आला. जेट एअरवेजच्या शेअरच्या किमतीत तब्बल 30% घसरण झाली. त्यामुळे काही मिनिटात एअरवेजच्या गुंतवणूकदारांचे तब्बल 830 कोटी रुपये बुडाले. शेअर बाजारात जेट एअरवेजच्या शेअर्सनी जोरदार आपटी घेतली. त्यामुळे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या जेट एअरवेजच्या गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला. खरं तर बुधवारी बँकांनी जेटला तातडीचा आर्थिक निधी द्यायला नकार दिल्यानं जेटला आपली विमान सेवा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्याचा परिणाम गुरुवारी शेअर मार्केटमध्ये पाहायला मिळाला.
मंगळवारी 2,749 कोटी रुपये असलेला जेट एअरवेजचा मार्केट कॅप गुरुवारच्या घसरणीनंतर 1,872 कोटींवर आला. देशात 2.5 दशकांपासून जेट एअरवेज विमान कार्यरत असून या कंपनीच्या डोक्यावर जवळपास 8,000 कोटींचं कर्ज आहे. जेट एअरवेजला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी गेल्या आठवड्यात पंतप्रधान कार्यालयानं एक तातडीची बैठक बोलावली. मात्र त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही. तसंच बँकांनीही तातडीची आर्थिक मदत द्यायला साफ नकार दिला. जेट एअरवेजच्या उड्डाणाचे सगळे मार्ग बंद झाले असून सध्या तरी लिलावाशिवाय दुसरा कुठलाच पर्याय दृष्टीपथात दिसत नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांचा जीव टांगणीला लागलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. पुण्यामध्ये हेल्मेट सक्तीला बहुतांश पुणेकरांचा विरोध असला तरी अनेक जण सुरक्षा म्हणून तर बरेच जण दंड नको म्हणून हेल्मेट वापरतात. पण म्हणतात ना, पुण्यात इथे काय ऊन आहे. लोकसभा निवडणुकीत एक पुणेरी पुणेकर हेल्मेट सक्ती रद्द करून निवडणूक लढवतोय आणि त्यासाठी त्यांना निवडणूक चिन्ह म्हणून हेल्मेटच घेतलंय. कारण पुणेकर फक्त बोलत नाही तर करून दाखवतो. कसं ते तुम्हीच बघा. नाव रमेश धर्मावत, निवडणूक चिन्ह हेल्मेट, पक्ष पीपल्स युनियन पार्टी. दुचाकी चालवताना डोक्यावर घातलं जाणारं हेल्मेट पुणेकरांच्या मात्र चांगलंच डोक्यात गेलंय. अनेक वेळा त्याला पुणेकरांनी कडाडून विरोध केला, आपण तो बघितला. पण ऐन निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप हे दोघंही ते मुद्दा विसरले. म्हणून रमेश धर्मावत यांना हेल्मेट सक्तीचा मुद्दा उचलून मैदानात उतरावं लागलंय. हेल्मेट हे स्वेच्छेचं आणि सुरक्षिततेचं आहे. हेल्मेट हे सक्तीचं नक्कीच नाही आहे. पण हेल्मेट सक्तीच्या नावावर पुणेकरांची आर्थिक लूट चालू आहे, शोषण चालू आहे आणि असंतोषाचं प्रतीक झालेलं आहे. हेल्मेट चिन्ह आपण मागून घेतलं आहे की पुणेकरांच्या असंतोषाचं प्रतीक आहे. एकीकडे पालकमंत्री असलेले भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांचा हेल्मेट सक्तीला विरोध आहे, तर काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी या मुद्द्यावर बापटांच्या सुरात सूर मिसळतायत. पण धर्मावत यांना मात्र तो नुसता देखावा वाटतोय. अस्सल पुणेकर आपणच आहोत असा रमेश धर्मावत यांचा दावा आहे. बरं, हेल्मेट चिन्ह घेऊन प्रचार करणारे धर्मावत हेल्मेट न घालताच प्रचार करतायत. बरं, कारण दंड झाला तर घाबरायचं काम नाही. कारण प्रतिज्ञापत्रात त्यांची संपत्ती आहे तब्बल 24 कोटींच्या घरात. माझं एवढंच म्हणणं आहे की मी प्रामाणिक आहे आणि मी खरी संपत्ती दाखवलेली आहे. आणि हे सगळ्या पुणे शहरांना माहिती आहे की जे बरोबरचे उमेदवार आहेत त्यांच्या खऱ्या प्रॉपर्टी किती ते दाखवतात किती. तर त्याच्यावरती मी काही बोलणार नाही. ते आमच्या वडिलांची मेहनत आहे आणि घरच्यांची मेहनत आहे, फॅमिली बॅकग्राऊंड आहे. बाकी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणूनच मी इलेक्शन लढवतोय. सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का हा प्रश्न पुण्यातूनच विचारला गेला. हेल्मेट घालावं की न घालावं यावरून पुण्यात हॅमलेट झाला असता एवढी चर्चा झाली. सिर सलामत तो हेल्मेट 50 असं असलं तरी पु ल देशपांडे म्हणतात तसं तुम्हाला पुणेकर व्हायचं असेल तर चुकीचा असेल तरी मुद्दा सोडायचा नसतो. आणि रमेश धर्मावत तेच करतायत, तेही पुण्याबद्दल जाज्वल्य अभिमान दाखवत. पुण्यात हेल्मेट सक्तीवर सार्वमत वगैरे घेतलं गेलंय. आता पुणेकर या हेल्मेटला स्वीकारतात का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे. देशात मागील 5 वर्षात द्वेषाचं राजकारण पाहायला मिळाल्याचा आरोप काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी केला आहे. मला हिंदुत्व शिकवण्याची गरज नसल्याचंही उर्मिला मातोंडकरांनी मुंबईतल्या पत्रकार परिषदेत सांगितलंय. तुमची आई हिंदू आहे का मुस्लिम पासून, म्हणजे ही सगळ्यात त्यातल्या त्या डिग्निफाईड कॉमेंट सांगते. अत्यंत घाणेरडे कॉमेंट त्याच्याही खाली केलेले आहेत. म्हणजे इतक्या लेवलला आपलं राजकारण घसरले, इतक्या लेवलला हे लोक घसरले. पळपुटे, भित्रे आणि कुठलाच स्वतःचा स्टँड नसणारे लोकच इतके खाली जातात. प्रज्ञा सिंग ही दहशतवादी तर संघ ही दहशतवादी संघटना असल्याचं आधीपासूनच सांगितलं होतं. याची आठवण प्रकाश आंबेडकरांनी करून दिली. तर हिंदू टेररिझम हा शब्द वापरून तत्कालीन सरकारनं चूक केल्याचा आरोपही त्यांनी केलाय. मैं आपके सामने अपनी पीड़ा नहीं बता रही हूँ, लेकिन इतना कह रही हूँ कि और कोई बहन आज के बाद कभी भी इस पीड़ा का सामना न कर सके. कट्टर हिंदुत्वाचा चेहरा असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरला भाजपनं भोपाळमधून लोकसभेच्या मैदानात उतरवलंय.
भाजपनं खेळलेल्या हिंदुत्वाच्या कार्डनं धार्मिक ध्रुवीकरणाचं राजकारण पेटण्याची शक्यता आहे. बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या असलेल्या साध्वी प्रज्ञाला दिलेल्या उमेदवारी विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटतायत. उमेदवारी विरोधात हायकोर्टात याचिका सुद्धा दाखल करण्यात आली आहे. तर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी टीकेची झोड उठवली आहे. तो उन्होंने एक ऐसे शख्स को भोपाल से मैंडेट दिया है जिन्होंने सिर्फ आतंकवाद के केस में एक आरोपी हैं, बल्कि उसके साथ साथ बेल पे हैं, और बेल भी उनको इस बहाने दिया गया कि उनकी सेहत ठीक नहीं है. मुझे बताइए, अगर उनकी सेहत जेल में रहने के लिए ठीक नहीं है तो उनकी तबीयत इलेक्शन लड़ने के लिए ठीक कैसे हो सकती है. विरोधक कितीही टीका करत असले तरी भाजप आणि प्रज्ञा सिंग ठाकूर मात्र भगवा दहशतवाद म्हणणाऱ्या दिग्विजय सिंग यांच्या विरोधातलं हे धर्मयुद्ध असल्याचं सांगतायत. जिस प्रकार उस समय के गृह मंत्री पार्लियामेंट के पटल पर जिस प्रकार हिंदू आतंकवाद, साफरन आतंकवाद के नाम पर, भगवा आतंकवाद के नाम पर पूरे भारत को और हिंदू संस्कृति को, समाज को एक तरह से धूमिल करने का जो कोशिश किया था, उसके खिलाफ ये लड़ाई है. जब धर्म युद्ध के लिए निकले हैं, हम किसी भी चीज को कठिन नहीं मानते हैं. हम अपने उद्देश्य को लेकर निकले हैं और जिसका पक्ष धर्म का होता है, सत्य का होता है और सबके कल्याण का होता है, वो निश्चित रूप से पक्ष अच्छा होता है. हमारा वही पक्ष है. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञा निर्दोष मुक्त झालेली नाही. मग त्यांना उमेदवारी कशी दिली जाते या आरोपावर विश्व हिंदू परिषद सुद्धा कायद्याचा आधार घेते. प्रज्ञा ठाकुर कन्विक्ट नहीं है, उन पर अभी मुकदमा चल रहा है और भारत का कानून अगर वो जेल में रहती तो भी उनको चुनाव लड़ने का अधिकार देता है. लोकसभा निवडणुकीच्या 2 टप्प्यांचं मतदान झाल्यानंतर भाजपनं खेळलेलं हे हिंदू कार्ड मतांचं ध्रुवीकरण करण्यात यशस्वी ठरतं की त्यांच्यावरच उलटतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. या सगळ्या वादावरती प्रकाश आंबेडकरांनी काय म्हटलंय पाहूयात. भाजपने का मी म्हणेन भारतीयांनीच पहिल्यांदा स्वतःच्या कॅरेक्टरवरती विचार केला पाहिजे. RSS ही असणारी टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहे, हे भारतीय एक्सेप्ट करायला का तयार नाही आहेत. मुस्लिमांचं नाव आलं की पहिल्यांदा तुम्ही म्हणता नाही ही टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहे. RSS ही टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहे. जे हत्यार पोलिसांना मिळत नाही ते हत्यारच त्यांच्याकडे आहे. तर हे एक्सेप्ट करा ना की RSS हे टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहे. आपण जाणार आहोत कणकवलीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रचार सभा. उत्तर काय नाही, पण सगळं मीच केलं. ठीक आहे, काही लोक आनंदात अशी असतात, असू द्या. आज सभेला सुरुवात करण्यापूर्वी, म्हणजे बोलण्याला सुरुवात करण्यापूर्वी मी जुने दिवस आठवत होतो. विनोदजी, तुम्ही बोललात ना की 5 वर्ष आधीची, 20 वर्ष, 25 वर्ष, तशी मी या मतदारसंघातली इथली परिस्थिती तेव्हाची आठवत होतो. आणि मग ती सगळी लोक, श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे, आपलं गोवेकर, मंचेकर, अंकुश राणे, ही माहिती असलेली नावं, आणि काही नावं ज्यांचा काही थांगपत्ता लागला नाही, मी त्यांना आज देखील श्रद्धांजली वाहतो. कारण त्यांच्या केसेस सुटल्या म्हणतात. केसेस सुटल्या पण कोण गुन्हेगार सापडले नाही. तेव्हाचं सरकार वेगळं होतं. आता आपलं सरकार आहे केंद्रात, पण उद्या आपलंच येणार आहे. आज तर राज्यात आहे, उद्याही आपलंच येणार आहे. आणि म्हणून ते जे कोणी गुन्हेगार असतील, कायद्यात केव्हा सापडले नसतील, त्यांना सांगतो की आता पुन्हा जर का प्रयत्न कराल तर आम्ही ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही. ठेचून टाकू, आम्ही सोडणार नाही अजिबात. तेव्हा तुमची मस्ती होती म्हणून खपून घेतलं कदाचित, किंबहुना काय पुरावे इकडे तिकडे रफादफा करायचे तुम्ही केले असाल, पण आता पुरावे असे आणू की तुम्हाला पुरून टाकल्याशिवाय राहणार नाही आम्ही. हा इशारा द्यायला मी इकडे आलो. कारण खूप सोचले मी त्यावेळेला पोटनिवडणुकीमध्ये. हा संपूर्ण परिसर पिंजून काढला होता. एक जनतेच्या मनामध्ये धाकधूक होती की तुम्ही आता आल्यात, तुम्ही गेल्यानंतर आमच्याकडे लक्ष कोण देणार. आणि मला त्याही गोष्टीचा एक अभिमान आहे. कणकवलीत उद्धव ठाकरेंची प्रचार सभा आहे, याबद्दल आपण माहिती घेत राहणार आहोत. पण वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18.